पाहायला मिळतीये निकेतन आणि त्याच्या समवेत रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवली होती. राहुलला आणलं गेले षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राहुल तयार. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होत चेंडू ऑन साईडला डीप क्षेत्रामध्ये आपण पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या नजीक होताना असं वाटलं की कदाचित चेंडू इतक्या वेगानं निघालाय की बाउंड्री लाईनच्या दिशेनं अथवा बाउंड्री लाईन पार करेल की काय, पण तसं काही घडलं नाही. क्षेत्ररक्षण स्ट्रॉंगली होताना तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. सिंगल मिळतीये. जॉन्टीकडून आपल्याला होताना पाहायला मिळालंय. राहुलला पाहत आहे गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राहुल पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल यावेळेस थोडंसं वेगामध्ये परिवर्तन, पण दिशा भरकटताना टप्पा चुकीचा पाहायला मिळाला. व्हाईट बॉलच्या स्वरूपात चेंडू इथे मात्र डिलिव्हर झाला गेलाय. आपण पाहत आहे एक धाव इथे मात्र मिळते. एकेरी धावेने धावफलक 2 या अंकावर. धावफलक सध्या तरी स्थिरावत असताना पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील अजूनही बाकी. पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. हाणामारी होणं बंधनकारक आहे, पण रोख लावतायत सध्या तरी. पुढचा बॉल याही वेळेला व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत असतात. दर्शवलं गेलं तब्बल दोन्हीच्या दोन्ही चेंडू इथून मात्र वाईट स्वरूपात फेकले जात आहेत. तोपर्यंत 2 धावाही मिळाल्यात व्हाईट बॉलच्या. धावफलक 3. कदाचित गोलंदाजी करत असताना कॉन्फिडन्स त्या चेंडूवर नसावा म्हणून सातत्यानं चेंडू वाईट स्वरूपात डिलिव्हर होताना आपल्याला 2 तरी लगातार पाहायला मिळाल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल भिरकावून दिलाय. फायनल लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चूक करतायत. वेग धारण करतोय चेंडू. आधी स्वतःला सांभाळ मित्रा, मग चेंडूला सांभाळ. हेच आम्ही तुझ्यापर्यंत पोचवू. रनआउटची विकेट तर इथून मात्र मिळती आहे, पण सगळ्यात आधी आम्ही त्या खेळाडूला तेच पोचू. स्वतःला सांभाळणं इथून मात्र बंधनकारक असेल. या चेंडूवर धावा मिळतील तरी किती, तर इस 2 धावा इथून मात्र मिळतील आणि धावफलक 2 धाव्याच्या वरती ना जाऊन पोहोचताना आपण पाहताय येस इथे मात्र विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेच्या कदाचित प्रयत्नामध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला आणि धावा संख्या 5. जय शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 2 धावा संख्या 5 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना कॉलिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे. कदाचित चुकलं गेलंय त्यामुळेच की काय इथे मात्र रनआउटची विकेट मिळते एनआर बोरपाडा संघाची. चला गेम स्पीडअप करा थोडंसं. बॅटर तुम्हालाही विनंती असेल काही करा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राहुल तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. आल्या करणारी प्रहार चेंडू निलेश सम्राट स्ट्रँड मधून ट्रॅव्हल होतोय. षटकार 6. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. बॅटर आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळाला. इथून मात्र जय आल्या करारी प्रहार करताना जय आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. आल्या सुरुवात झाली आहे ते मात्र दमदार पॉवरफुल स्ट्रोक पहिल्याच चेंडूवर आपला स्वतःचंही खातं षटकाराने खुल्लं करत असताना इथून मात्र जय षटकाराच्या बढतीने धाव संख्या 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. राहुल गोलंदाज ट्रॅकवर प्रत्येक दादा या षटकातील पुढचा बॉल भिरकावून देतात. यावेळेस स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर तर गेलाय. स्वरूप बदललाय. आधी होता षटकार, आता पाहायला मिळतोय चौकार.
पाहायला मिळाला. धावफलक 15 या अंकावर. पुढचा बॉल यावेळेस फसवलं गेलंय की काय बॅटरला. चेंडू गाली क्षेत्ररक्षक, विकेट होईल पतन. झेलबादच्या स्वरूपात फलंदाज होते बाद, परतावा लागेल तंबूच्या अस्त्र. जय बाद होतोय, परतावा लागला तंबूच्या असला. न्यू बॅटर नीरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहिल्यात. इथून मात्र पहिला आणि पहिल्या षटकातील चेंडू संपलेत 5. चेंडूचा केस संपलाय आणि हो बेरकावून देत आहेत. हाही चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतिम चेंडूवर चौकार 4. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग. चला टीम MD स्पोर्ट्स मोहिल आणि जय वाघोबा लाभ व टीम कॅप्टन्स आपण हे चौथं षटक संपलं रे संपलं की नाणेफेक कक्षामध्ये त्वरित जॉईन व्हायचंय ही विनंती इथून मात्र असेल. टीम MD मोहिली आणि जय वाघोबा लाभ. विकीला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिलं जर का आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 19 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. विकीला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. चला विकी घाई करा आणि विनंती असेल विजय थोडंसं घाई करणं इथून मात्र उदय क्षमस्व उदय थोडंसं घाई करणं बंधनकारक इथून मात्र असणार आहे. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत ती पोहोचते. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विकी तयार. षटक क्रमांक द्वितीय आणि द्वितीय षटकातील पहिलाच बॉल इथे मात्र डिलिव्हर करण्याकरिता. पहिलाच बॉल यावेळेस उडवले गेले. चेंडूला दिली गेली आहे दिशा. फटका फसलाय की काय. बॅकअपला होता खेळाडू. बाल बजगे बॅटर असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. बॅकअपला असताना खेळाडूने जरी चेंडू कलेक्ट केला असता तर कदाचित एक वेगळं चित्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. चांगला प्रयत्न होता. दोन्ही या खेळाडूंकडून 2 धावा मिळाल्या. धावफलक 21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील अजूनही बाकी राहतोय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस विचिट इथे मात्र रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. 1 बाउन्स क्लिअर करून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. चौकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा स्ट्रोक डायरेक्टली दिशा सोडून गेलाय हा चेंडू. वाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवतायत 1 धाव अंकित होईल. धावफलक एकेरी धाव्याने 26 या अंकावर धावफलक. आत्तापर्यंत बघितलं तर वाईट स्वरूपातल्या 3 धावा वाईट स्वरूपातल्या या 26 मधल्या मिळाल्यात. गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. पुढचा बॉल मिस करतील यावेळेस बॅटर. निर्धाव फेकी आहे. डॉट बॉल आहे.
फार काही पेक्षा काहीच मिळणार नाही असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. चेंडू संपतायत 3, धावसंख्या 26. पुढचा बॉल विरकावून देत आहेत. दिशा दिली गेली आहे चेंडूला. होईल का सीमारेषा पार? की क्षेत्ररक्षण करेल क्षेत्ररक्षक? कदाचित सूर्य देवता डोळ्यावर आल्यानंतर आणि तदनंतर थोडासा त्रास उद्भवला गेला असावा. त्या अनुषंगानं पाहिजे तशी पकड या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. एक धाव इथे मात्र मिळाली आहे. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 27 या अंकावर धावफलक. चेंडू संपतायत 4, धावसंख्या 27. गोलंदाज तयार. खूप सारा बाहेर चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. क्लिअर कट दिसून येतं व्हाईट बॉल. गोलंदाज तयार. धाव फेक डॉट बॉल. चला मोहिली संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. आम्ही विनंती करतोय टीम जय वाघोबा लाभ 4थं षटक संपायच्या आतमध्ये आपण सुद्धा इथे मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे नाणेफेकीसाठी. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. पुढचा बॉल 1 सेकंड व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडूंचा भरणा. थोडंसं स्लो क्रिकेट किंवा कंटाळवाणं क्रिकेट असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. सध्या तरी आपण पाहत आहे खूप सारे व्हाईट बॉल डिलिव्हर होत आहेत. त्या स्वरूपात धावाही मिळत आहेत. आत्तापर्यंत बघितले तर टोटली चेंडू फेकले गेलेत इन्क्लुडिंग वाईड. 8 चेंडू आत्तापर्यंत फेकले गेलेत. वाईट पकडले गेले तरी. आणि ऑफिशियल त्यामधले 1 सेकंड व्हाईट बॉल. फेअर डिलिव्हरी. ऑफिशियल डिलिव्हरी जर का आपण पाहिल्या तर आत्तापर्यंत 5 आपल्याला पाहायला मिळाल्यात. खूप वेळानंतर एक ऑफिशियल चेंडू डिलिव्हर होताना आपण पाहिला. सिंगल मिळाले. डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. षटक संपलंय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 32. आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 32 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता इथून मात्र सचिनला आमंत्रित केले गेले. महत्त्वाचं षटक आहे. निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये 3रं मानलं जातं आणि ते डिलिव्हर करण्याकरिता सचिन. यावेळेस आपण इथून मात्र पाहता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला दिशा दिली गेली आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये. चेंडू बाउंड्राईनच्या पलीकडे. चौकार 4. सय्यार. पुढचा बॉल डान्स करत मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र समीर. अतिशय स्ट्रॉंगली क्षेत्ररक्षण. सिंगल करण्याकरिता सिंगल घेण्याकरिता भाग पाडलं गेलं. धावफलक एकेरी धावेने 37.
पुढचा बॉल उडवला गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकाच्या हाताचं चुंबन घेऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एज आहे बॅक साईडला आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षक बॅकअपला पोहोचले तिथे. वेगानं चेंडू ट्रॅव्हल होत असताना सध्या तरी बाउंड्री लाईनच्या नजदीक जाताना आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण झालंय, गरजेचं होतं, अन्यथा कदाचित धावसंख्येमध्ये अजून 4 धाव्यांची भर पडताना पाहायला मिळाली असती. 4 धावा मिळाल्या नाहीत, पण पडून 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं रोहितमॅन शर्माचा जर्सी क्रमांक 45 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचणार. आपण इथं मात्र पाहत आहे 45 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. हो यावेळेस यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव फेकी आपल्याला पाहायला मिळतं. असं म्हणतात की गाडी चालवत असताना साईड मिरर, साईड ज्या पद्धतीने दर्शवतात त्या पद्धतीनं गोलंदाजचं मिरर म्हणून आपण यष्टी रक्षकाकडे सातत्याने पाहतोय. चेंडू संपतायत 5, धावसंख्या 45. ओहो, क्षेत्ररक्षक होता तिथे, मात्र चुकी घडली आहे आणि त्या चुकीचं जे काही मोबदला आहे तो किती महागात ठरलाय याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. पुनश्च एकदा धावेला इथे मात्र पसंती दिली गेली आहे. फलंदाज सेफ आहे. टोटली धावा किती कन्वर्ट केल्या गेल्यात तर इथे मात्र धावा कन्वर्ट केल्या गेल्यात 4. आपण इथून मात्र पाहताय पळून 4 धावा पूर्ण केल्या गेल्यात. असा ना तसा चौकार मिळालाय आणि या चौकाराच्या बढतीनं धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. यस, उदयला आणले गेले. अंतिम षटक हाताळण्याखेरीता उदयचं स्वागत. एक स्टायलिश स्ट्रोक कन्वर्ट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पॉवरफुल स्ट्रोक षटकार आपण इथून मात्र पाहिलाय. धावफलक षटकाराच्या बढतीनं जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळतं 50.
55 या अंकावर धावफलक जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळालंय. चेंडू हरवला अक्षरशः, इतकं पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला इथून मात्र पाहायला इथून मात्र मिळालं. उदयचं स्वागत केलं गेलं एकदम पॉवरफुल स्ट्रोकनं षटकारानं पहिल्या चेंडूवर. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल जय वाघोबा लाप आणि विपक्षात MD मोहिली. आपण नाणेफेकीसाठी क्षणाचाही विलंब न करता जॉईन व्हायचं आहे. स्विचिट व्हेरिएशन दर्शवलं गेलं आहे. यावेळेस झेलला आहे संधी, झेल ड्रॉप करताय. सोप्पा झेल होता, लिलया झेल होता आणि चेंडू निघून जातोय बाउंड्राईनच्या पलीकडे. हाही चौकार. मी बापाचा नाणेफेक कक्षामध्ये मोनीसजी गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस अतिरिक्त उंची धारण केली आहे. झेल जरी घेतला असला तरी फायदा काही होणार नाही आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा इथे मात्र पोहोचलाय आणि नो +1 टोटली 2 धावा इथून मात्र अंकित होतील. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 61-61 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. येणारा पुढचा चेंडू इथून मात्र फ्री हिटचा चेंडू, फ्री माइंड फटका कन्वर्ट केला जाईल की कमबॅक सध्या तरी या चेंडूवर करताना इथून मात्र गोलंदाज पाहायला मिळेल. पुढचा बॉल आहे गुटना टेक और सिक्सर. देख चेंडू बाउंड्राईनच्या पलीकडे निघून जातोय. हाही चेंडू षटकार 6. मोनीजी तदनंतर नाणेफेक करतील. एका बाजूने आपल्याला मोहिली संघ आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना जय वाघोबा लाप संघ पाहायला मिळेल. गोलंदाज उदय तयार. पुढचा बॉल यावेळेस सलक्या हाताने दिशा दर्शवली जातीये. चेंडू पसार झालाय आणि निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाही चौकार. चार चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या 71-71. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हाही स्वतःचा क्लास, स्वतःचा ब्रँड दाखवणारा स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. आशीर्वादान आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेला. षटकाचा विचार केला आतापर्यंत तर तब्बल 26 धावा या षटकामध्ये. एक नो बॉल, 27 टोटली धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. धावसंख्या 77. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल थर्डमॅन रिझनला ट्रॅव्हल होईल. सिंगल मिळेल आणि रनआउटची विकेट मिळते. एकच धाव ग्राह्य धरली जाईल. षटक संपेल क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 78. विजयाकरिता 79 धावसंख्येची आवश्यकता. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील मोनीजी पाटील आणि टॉस सुद्धा करतील मोनीजी पाटील. थँक्यू. बजरंग बलीच्या आपली जबाबदारी सांभाळून वाघोबा भूमिका निभावत असतात. अशा 2 संघांच्या मध्यंतराने आपण टॉस करणार आहोत आणि नाणेफेकीचे कौल करण्यासाठी दीप पाटील, मोहित भुईर आपण आज विनंती करतोय की मोहित आपण या.
आपल्या शुभ जय बजरंग स्पोर्ट्स मागील 4 वर्षांपासून सातत्याने गाव परिसरात सामाजिक काम करत आहेत. ती कामे पुढील प्रमाणे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 3500हून अधिक लोकांची तपासणी करून 147 लोकांचे मोतीबिंदू व 22 लोकांचे इतर मोफत ऑपरेशन जिजाऊ या मॅचचा टॉस करत आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार रेडी आहेत आणि नाणेफेकीचं कौल जे आहे ते जिंकलंय. टीम मोहिली संघाने डिसिजन घेतलाय आणि बॅटिंग घेतलाय. चला दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. एमटी स्पोर्ट्स मोहिलीच्या विपक्षामध्ये जय वाघोबा लाप आणि टॉस जिंकल्यानंतर एक वेगळा डिसिजन म्हणता येईल किंवा टीम मोहिली संघ अनेकदा बॅटिंग करायला पसंती करते आणि यावेळेस देखील त्यांनी डिसिजन घेतलं बॅटिंग. पण त्याआधी या मॅच चालू असलेल्या मॅचच्या दुसऱ्या डावात अर्थात उत्तरार्धामध्ये जिथे एनआर बोरपाडा संघाने प्रथमतः बॅटिंग केली आणि बॅटिंगवरती धावा फळकावरती बनवल्या गेल्या त्याच्या सहकार्याने करण्यात आले. 759हून अधिक लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. धावा बनवल्यात आणि प्रत्येक वर्षी परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना मोफत वया वाटप उपक्रम जय बजरंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून राबविले जातात. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान करून आतापर्यंत 67 गरजू व्यक्तींना रक्त देण्यात आले. सर्व गरजू वाटसरूंना मोफत पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 90 अपंग बांधवांना व्हीलचेअर, कुपडी व इतर साहित्य मोफत देण्यात आले आहे. 500हून अधिक बांधवांना मोफत रेशन कार्ड, आशीर्वादान आयोजन दमदार बजरंग वळूयात आपण मॅचच्या दिशेने. धावा फळकावरती 78 जोडला 79 धावांचं आव्हान दिलं गेलं आणि हेच 79 धावांचं आव्हान पार करण्यासाठी 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये देखील दाखल झालेत. एका बाजूने विकी आणि त्याच्या जोडीला सचिनची जोडी आणि पहिल्याच बॉलवरती जर बघितलं गेलं तर 79 धावांचं पाठला कशा प्रकारे करायचं हे सांगताना हा पहिला चौकार पाहिला. ब्रदर्स ग्रुप विश्वभारती फाटा संघ मैदानामध्ये पाहतोय. बॅटिंग स्ट्रॉंग आहे विश्वभारती फाटा संघाची, त्यामुळे कदाचित बॅटिंग चालली तर मग धावा बनू देखील शकतात. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, लो राहिला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आणि तदनंतर पंचांचा इशारा, डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर धावा फळकावरती स्थगिती पाहताना पाहायला मिळेल 4 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ जिथे समाप्त झालाय टोटल 2. स्लोवर चेंडू होता, फ्लाइट डिलिव्हरी, हलक्या गतीने खेळून काढला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये इनफिल्डला चेंडूला अडवलंय. यश चांदळे होते तिकडे आणि यशच्या माध्यमातून चेंडूला अडवला गेला. फेकी करेपर्यंत धावसंख्या फळकावरती एक सिंगल निवडली जाऊन पोहोचले गेली 5 आकड्यावरती. सुशील आहेत गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा टप्पा पडला, थोडासा बाहेर चेंडू निघाला आणि त्याच दरम्यान
आणखी एक डॉट बॉल. आणि या निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 5 आकड्यावरती स्थगिती पाहताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक प्रगतीपथावरती चालू असताना पहिलं षटक आहे. गोलंदाज तयार. लॉफ्टेड फटका ऑन साइडला मिड विकेट बॉन्ड लाईन कडे चेस करतायत यश तिकडे जय होते आणि त्याच दरम्यान चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. धावसंख्या फळकावरती वाढत आहेत वेगाने जाऊन पोहोचला गेला 9 आकड्यावर. पुन्हा एकदा फुल टॉस आहे आणि त्याला फुल टोल चेंडू 1 बाउन्स नो +4 टोटल 5 पंजा खोलला गेलाय चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीनं धावा फळकावरती आता वाढतील देखील. वरती जोडला गेला आणि आता येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा देखील. बॉलिंग ऑफ ॲक्शन जर पाहिली गेली तर स्लोवर चेंडू करायचा होता आणि त्याच्यामुळे फ्लायटेड डिलिव्हरी हाताळण्याच्या नादामध्ये याआधी अगदी चांगल्या पद्धतीने हाताळलेल पण आता या वेळेस जर बघितलं तर मग बिमरचा चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू सरळ खेळायचा प्रयत्न केलाय आणि हा बॉल देखील निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक दमदार आणखी एक चौकार. आकड्यावरती षटक क्रमांक पहिलं जिथे समाप्त झालं. म्हटलं होतं ना की ब्रदर्स ग्रुप विश्वभारती फाटा संघाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्यांचे बॅटर जर चालले तर या धावा पूर्ण करू शकतात आणि त्यांनी दाखवलंय. याआधी जर पाहिलं तर मागच्या 2 आठवड्यापूर्वी सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा स्पर्धा चालू असताना तिथे देखील अफलातून बॅटिंग विश्वभारती फाटा संघाची राहिली होती आणि आता देखील चांगली सुरुवात मिळवली. दरम्यान सन्मान्य स्वप्नीजी शेलार आणि स्वप्नीजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्या या आयोजन कमिटीला आणि आमच्या कॉम्बॉक्सला शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच स्वप्नीजी शेलार साहेब आणि स्वप्नीजी पाटील साहेब. मॅचकडे वळतोय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू राहिला लेग स्टंपच्या बाहेर राहिला आणि त्याच दरम्यान चेंडू सरळ निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीवरती यश तांदळेला पाहतोय गोलंदाजी करता आणि पहिलाच बॉल यशच्या माध्यमातून डॉटच्या स्वरूपात. बॅटिंगवरती जर बघितलं गेलं तर दोन्ही बॅटर्स विकी आणि त्याच्या समोर सचिन अफलातून बॅटिंग करतात. इथे देखील पहा उडवायचा प्रयत्न केला आणि तदनंतर पंचांचा डिसिजन फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. पुढे चेंडू टाकला आणि खेळायचा प्रयत्न होता. आडवा पट्टाचा फटका त्यामुळे टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी दिशा देखील बदलली आणि फलंदाजाला दशा बदलताना पाहायला मिळाला. विकेट क्रमांक पहिला विकी कम्फर्टेबल दिसत होतं. विकी धावा बनवण्याच्या मूडमध्ये आले होते पण आता माघारी परतावं लागलं. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजे टोटल 18 आकड्यावरती आणि नवीन बॅटर जॉन्टी आता मैदानामध्ये दाखल झालाय. इनॅट नंबर 3 वरती क्रमांक 3 वरती जॉन्टीला आणलं गेलं. खूप जास्त शफल केला होता जॉन्टीने आणि त्यानंतर सोडू देखील दिलं चेंडूला आणि त्याच दरम्यान
डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू क्रमांक 3. चांगली गोलंदाजी किंवा कमबॅकच्या इशारे देताना यश तांदळेची गोलंदाजी पाहायला मिळते. यावर लेग स्टंपला सोडून जाईल चेंडू. पंचांचा इशारा. वाईडच्या स्वरूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं मागच्या 3 चेंडू नंतर धावी वाढली. धाव फळकावरती जाऊन पोहोचली 19 सेकंदावरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता पण बॅटचं कनेक्शन तितकंसं चांगलं नाही आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर धाव फळकावरती 2 तर बनवल्या. धावसंख्या फळकावरती लेग बायच्या स्वरूपात मध्ये वाढलात. 22 सेकंदावरती धाव आहेत. अपसमच्या बाहेरचा चेंडू. बॅटची हलकीशी एज घेतली आणि त्यानंतर इनफिल्ड मध्ये शॉर्ट फाइंड लेग लाडवलं गेलं आणि त्याच दरम्यान एक आणखी सिंगल पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2 चालू असताना धावा फळकावरती 23. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आणि या षटकामध्ये जर आतापर्यंत पाहिलं तर पूर्णपणे बंदिस्त गोलंदाजी आहे. फार कमी धावा खर्च केल्यात यश तांदळेने. चांगली गोलंदाजी करतात. लेंथ लाईन टप्पे चांगले नियंत्रणामध्ये. यावेळेस थोडेसे भरकटले गेले. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. 1च्या मदतीनं धावा फळकावरती जाऊन पोहोचतात 24 आकडावर. यश तांदळेला गोलंदाजी करताना पाहतोय आपण. अपसमच्या बाहेरचा चेंडू अगदी खेचून मारलाय आणि त्या दरम्यान एक धाव फळकावरती बनवली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. षटक देखील समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती टोटल बनवल्या गेला त्या म्हणजे 25 म्हणजे 12 चेंडू 25 बनवल्या आणि 12 चेंडू मध्ये आता 54 धावा फळकावरती बनवायच्यात. फार मोठं किंवा फार दूर जायचं त्यासाठी मिनिमम प्रत्येक षटकाच्या पाठीमागे जर बघितलं गेलं तर कमीत कमी 3 ते 4 मोठे फटके हे जोडणंच आहे. षटक क्रमांक 2 हाताळले यश तांदळेने आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये यश डोंगरे. दोघेही गोलंदाज जर बघितलं गेलं तर सेम नावाचे फक्त सरनेम आडनाव जे आहे ते यश डोंगरे आणि यश तांदळे. त्यामुळे अनेकदा आपण कॉम्बॉक्समध्ये देखील प्रत्येक खेळाडूचा विथ सरनेम नाव पुकारला जातो. त्याचं रिझन देखील आहे कारण की 2-2 नावाचे खेळाडू देखील असतात आणि वैयक्तिक पारितोषिकासाठी अनेकदा कन्फ्युजन देखील होऊ शकतं त्यासाठी. त्यामुळे आपण अनेकदा विथ सरनेम असं ओळख म्हणून विचारलं जातो आणि कधी कधी सरनेम देखील सेम असतात. त्यामुळे आपण सिनियर आणि ज्युनियर असं देखील घोषित करत असतो. नावं फार महत्त्वाची आहे. 12th मॅन अनेक साऱ्या खेळाडूंचा पाठीमागचा इतिहास आमच्यापर्यंत पोचवत असतात किंवा खेळाडूंना ओळख देण्याचं काम आमचा 12वा अनेकदा करत असतो. पण मी याआधी देखील उल्लेख केलेला की बघा प्रत्येक संघाकडे काही असे 12वे जे आहेत तो चेहरा तुम्हाला वर्षानुवर्ष 12वाच्याच रूपामध्ये दिसतो. पण असं नाही आहे की तो फक्त 12वा असतो. त्याला देखील खेळण्याची संधी देणं गरजेचं असतं. तो देखील खेळण्याच्या अपेक्षेमध्ये मैदानात पोचत असतो. त्यामुळे कधी कधी 12व्यालाच देखील संधी देणं फार गरजेचं एखाद्या संघामध्ये. इथे जर बघितलं गेलं षटक क्रमांक 3 यश डोंगरे. पहिला चेंडू डॉट आणि दुसरा बॉल जर पाहिलं तर पायावरती आदळला गेला आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली गेली तिकडे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे 24-24 आकडावरती. 26-26 आकडावर. तिसरं षटक चालू असताना 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. यानंतर तुम्ही जय वाघोबा लाभ संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना MT स्पोर्ट्स मोहिली अशी मॅच पाहणार आहात आणि रंगतदार मॅचवर टप्पा पडला. बाहेर टर्न झाला. हलकासा टर्न पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 3
चौथा चेंडू लेगस्टम्पवरती ठेवला यावेळेस आणि तो देखील डॉटच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. निदाव चेंडूची समाप्ती झाली. चौथ्या क्रमांकाचा चेंडू. ओव्हरऑल आता 4 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने स्टार्ट मिळवून दिला होता विकी आणि सचिनने, असं वाटत होतं की कदाचित धाव्यांचा डोंगर जो उभा केलाय समोर त्याच्यापर्यंत पोहोचता येईल, पण तदनंतर यश तांदळेचा चांगला कमबॅक आणि यश डोंगरेने आता त्याला दिलेली साथ, त्याच्या मदतीने आता समीकरण पूर्णपणे बदललं गेलं. 27 धावा फळकावरती आहेत. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 5 आणि शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. शफल केलं, बाहेर गेले, बॅटवरती नाही घेऊ शकला आणि तदनंतर षटक क्रमांक 3 देखील समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 79च्या रनचेजमध्ये धावा फळकावरती बनवल्या गेल्यात फक्त आणि फक्त 27 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 52 धावा फळकावरती बनवायच्या, जे अशक्य वाटणारं टार्गेट आहे. आता मग तुम्ही 6 पेक्षा अधिक चेंडू हाताळले आणि त्याच्यावरती जर षटकार जोडले तरच जे चित्र कदाचित पूर्ण नाही होऊ शकत. कारण की फेअर डिलिव्हरी जरी 6 टाकल्या आणि त्याच्यावर 6 षटकार जरी जोडले तरी 36 धावा होतात. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज आता रोहन माळीला पाहतोय. रोहन माळी गोलंदाजीवरती. पहिला बॉल रोहनचा यावेळेस आउट ऑफ द लेग स्टंप, खूप जास्त बाहेर आणि तदनंतर अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचते 28-28 या आकड्यावर. अपसमच्या बाहेर ठेवला होता चेंडू, खेळून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील आणि फेकी फार वेगाने क्विक फेकी पाहायला मिळाली आणि त्याच दरम्यान धावा फळकावरती बनवल्या गेल्या टोटल 2 या आकड्यावरती. ती म्हणणार बोरपाडा 20 संघाचा या हंगामामध्ये जर परफॉर्मन्स पाहिला तर अव्वल दर्जाचा ठरला. खूप चांगला परफॉर्मन्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, जिथे आतापर्यंत जर बघितलं तर 3 स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याचा मान त्यांच्या नावावरती आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये देखील एक बक्षीस त्यांच्या नावावरती राहिला. इथे अपील पाहायला मिळाली होती, पुढे टाकला होता आणि त्याच दरम्यान विकेटला मिसिंग चेंडू होता आणि त्याचमुळे की का पंचांचा इशारा, डॉटचा चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना मिळेल. ओ दांडीगुल, फलंदाज बाद, यशच्या उद्ध्वस्त केलात. नक्कीच आमच्या समवेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये तेजस भोईरला पाहतो आणि फ्युचर ॲडव्होकेट आहेत तेजस भोईर आणि काही दिवसामध्ये त्यांचे स्वप्न देखील आहेत की महानगरपालिकेचे SI देखील व्हायचे आणि इथे देखील यशच्या उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड.
31 धावा फळकावरती आहेत. रोहन माळी लॉफ्टेड फटका करायचा आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक झेल टिपली जाते आणि अजून एक रोहनला विकेट मिळतोय. नवीन बॅटर अक्षय स्ट्रायकर एंडवर खेळून काढायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पंचांचा इशारा. षटक झालाय समाप्त आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती थांबवल्या गेल्या आणि लगेचच जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये. ब्रदर्स ग्रुप विश्वभारती फाटा संघाचा येस थँक्यू. आयोजन दमदार बजरंग बलीचा आशीर्वादाने आयोजन दमदार अपंग जय पेन्शन बजरंग बँका चषक शेलार इत्यादी योजना गावाचा आहे हो राबवण्यात एक येऊन त्याचा नंबर. लाभ देण्यात